मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी कविश्रेष्ठ वि.वा. शिरवाडकर यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले असून 27 फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो। याच दिनाचे औचित्य साधून नांदेडच्या पीपल्स महाविद्यालयात मराठी वाङ्मय मंडळाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिन स्पर्धा तसेच पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम पार पडला। नमस्कार, मी प्राध्यापक कल्पना जाधव। मी पीपल्स कॉलेज नांदेड येथे मराठी विभागात कार्यरत आहे। आज राज्यभाषा दिनाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देते। खरं तर आज मराठी विभागाच्या वतीने आम्ही आयोजित केलेला हा कार्यक्रम हा अत्यंत महत्त्वाचा असा कार्यक्रम आहे, कारण भाषा जगली पाहिजे आणि भाषेचा वारसदार म्हणून आपण भाषा पुढच्या पिढीपर्यंत घेऊन गेलं पाहिजे, ही भावना सर्व विद्यार्थ्यांमध्ये रुजावी। त्याचबरोबर अभिजात साहित्याची ओळख पुन्हा एकदा नव्याने विद्यार्थ्यांना व्हावी, आज सर्व कवी लेखक यांचं पुनर्स्मरण व्हावं या दृष्टिकोनातून आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। पीपल्स कॉलेज नांदेड आणि मराठी विभाग सातत्याने अशा कार्यक्रमांचं नियोजन करत असतं। मी महाराष्ट्रातल्या आणि मराठी भाषा बोलणाऱ्या सर्वांना आजच्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते। आर.एम. जाधव, पीपल्स कॉलेज नांदेड। आज 27 फेब्रुवारी 2024 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा होतोय। याचं आम्हा मंडळींना अत्यानंद होत आहे। मराठी भाषा ही आपली जननी भाषा आहे। या मराठी मातृभूमीला जसं आपण प्रेम करतो त्याच प्रमाणानं आपण मराठी भाषेवर सर्वजण प्रेम करत असतो आणि तेवढ्याच आत्मीयतेनं मराठी भाषेचा वापर आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करत असतो आणि म्हणून मराठी भाषा ही संवर्धन मराठी भाषेचं झालं पाहिजे, ती वाढली पाहिजे। मराठी भाषेमधून आपल्या विद्यार्थ्यांना रोजगार प्राप्त झाला पाहिजे आणि मराठी ही आपली एक मान भाषा आहे, मानाची भाषा आहे। ज्ञानाची भाषा तर आहेच, परंतु मानाचीसुद्धा भाषा आहे। याचं आपल्या सर्वांना त्याचा खूप अभिमान असला पाहिजे असं मी यावेळेस मुद्दाम आपल्याला सांगू इच्छितो। भाषा गौरव दिनानिमित्तानं पीपल्स कॉलेज नांदेडच्या मराठी विभागानं आज महत्त्वाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। हा कार्यक्रम केवळ मराठी भाषेचा गौरव करण्यासाठी नाही, तर मराठी भाषेच्या विकासामध्ये विद्यार्थ्यांची, शिक्षकांची, समाजाची आणि शासनाची काय जबाबदारी आहे याची जाणीव निर्माण करून देण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्रियपणानं सहभागी करून घेऊन आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। मराठी भाषेच्या विकासामध्ये स्वतः सर्वांना मराठी बोलणं, महाराष्ट्रातील इतर मराठी भाषिकांना मराठी बोलायला लावणं, मराठी भाषेचा विकास करण्यासाठी म्हणून मराठी भाषेमध्ये इतर भाषांमधलं साहित्य अनुवादित करणं, त्याचबरोबर मराठीतल्या प्रतिभावंतांनी, संशोधकांनी मराठी भाषेतच नवं मूलभूत अशा प्रकारचं संशोधन करणं, यामधून मराठी भाषेचा विकास होत असतो। शासनानं देखील मराठी भाषेचा विकास घडवून आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देणं गरजेचं आहे। सर्व विद्याशाखांचे अभ्यासक्रम मराठीमध्ये शिकता येतील यासाठी विज्ञान शाखेसह सर्व शाखांचे अभ्यासक्रम मराठीमध्ये निर्माण करण्यासाठी शासनानं निधी उपलब्ध करून दिला पाहिजे। तशा प्रकारच्या तज्ज्ञांच्या माध्यमातून काम करून घेतलं पाहिजे आणि मराठी भाषा ही नुसतीच गौरव करण्याची भाषा नाही, इतिहासात फार गौरव होता असं नाही, तर मराठी भाषा ही ज्ञानभाषा असली पाहिजे आणि जगातल्या इतर भाषिकांनासुद्धा मराठी माणसांनी निर्माण केलेलं ज्ञान आत्मसात करण्यासाठी मराठी भाषा शिकण्याला मजबूर झालं पाहिजे। अशा प्रकारची स्थिती ज्ञाननिर्मिती करून मराठी भाषिकांनी मराठी भाषेच्या संदर्भामध्ये निर्माण केली पाहिजे आणि त्यासाठी शासनकर्त्यांनीसुद्धा भाषेकडं, साहित्याकडं, संस्कृतीकडं दुर्लक्ष न करता साहित्य, संस्कृती, भाषा हे घटक जीवनमूल्यांचा आविष्कार करत असतात, रुजवत असतात, म्हणून त्याला महत्त्व दिलं पाहिजे आणि निधी उपलब्ध करून दिला पाहिजे, ही भूमिका घेऊन आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। शेतकऱ्यांच्या शेतमालाला किमान आधारभूत किंमत मिळावी यासाठी उत्तर भारतातील शेतकऱ्यांकडून हरियाणा येथे आंदोलन सुरू आहे। मात्र शेतकऱ्यांचे हे आंदोलन दडपण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत असा आरोप करत कोल्हापुरात इंडिया आघाडीच्या वतीने ऐतिहासिक बिंदू चौकात आंदोलन करण्यात आले। जब मोदी डरता है पुलिस को आगे करता है, जब मोदी डरता है पुलिस को आगे करता है।
मोदी सरकारनं सत्तेमध्ये येताना शेतकऱ्यांसाठी आश्वासन दिलं होतं, सत्तेत आलो तर स्वामीनाथन आयोग लागू करू. पण स्वामीनाथन आयोग ना लागू झाला, ना MSPवर चर्चा झाली, ना हमीभाव डिक्लेअर झाला. या सगळ्यांच्या विरोधात भारतातला शेतकरी असंतोषांच्या भूमिकेतनं मागच्या वर्षीपासून या मोदी सरकारच्या विरोधात वारंवार धरणे करतोय, वारंवार आंदोलन करतोय. चालू महिन्यात सुद्धा या भारतातले संपूर्ण शेतकऱ्यांचे प्रतिनिधी, शेतकरी संघटना मोदी सरकारच्या विरोधामध्ये हमीभाव लागू झाला पाहिजे, स्वामीनाथन आयोग लागू झाला पाहिजे या एकाच मागणीसाठी दिल्लीमध्ये धरणं देऊन बसले. लोकशाही पद्धतीनं चाललेला हा लढा मोदी सरकार दडपू पाहते आणि म्हणून गोळीबाराच्या घटना, अश्रुधूर फोडण्याच्या घटना सातत्यानं आपल्याला दिसून येत आहेत. याच्या विरोधामध्ये संपूर्ण भारतात असंतोष आहे. हा असंतोष व्यक्त करण्यासाठी कोल्हापूरमध्ये इंडिया आघाडीच्या वतीनं आज आम्ही सगळी इथं एकत्र जमलेलो आहोत. या निमित्तानं मला सांगायचं आहे, मोदी सरकार शेतकऱ्यांचा विरोध तुम्हाला परवडणार नाही. हे भाजप सरकार हुकुमशाही जास्त दिवस चालणार नाही. येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये याची प्रचिती तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. हा इशारा मी कोल्हापूरच्या बिंदू चौकातनं देतो. जय हिंद. मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही, परंतु राज्य सरकारने मराठा आणि ओबीसींची ताट वेगवेगळीच केली पाहिजे. आता आपलेच आरक्षण आपल्यालाच टिकवावे लागेल, असे ठाम मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी परभणीत स्पष्ट केले. परभणी शहरात ओबीसी भटक्या विमुक्तांची एल्गार महासभा झाली. या सभेत ते बोलत होते. सोपा असणारा प्रश्न आहे, साधा आणि सोपा असणारा प्रश्न आहे, आणि तो म्हणजे की आम्हाला मिळालेलं आरक्षण आम्हालाच टिकवायचं आहे. आम्हाला मिळालेलं आरक्षण आम्हालाच टिकवायचं आहे. शासनाला कुणालाही आरक्षण द्यायचं असेल तर त्यांनी त्याचं वेगळं ताट करावं आणि त्या वेगळ्या ताटामध्ये त्याला आरक्षण द्यावं, ही आपली असणारी साधी सुधी मागणी. मित्रो, परंतु असेल तर आपल्यामधला बदल हा आपण केला पाहिजे, हा लक्षात घ्या. आपला बदल आपण केला पाहिजे हे लक्षात घ्या. इथे सवर्णांचा आणि मुसलमानांचं भांडण, इथे सवर्णांचं आणि मुसलमानांचं भांडण मी समजू शकतो. ते आपणही समजावून घेतलं पाहिजे. ते भांडण काय आहे? ते भांडण हे आहे की याच्या अगोदर मुसलमान येण्याच्या अगोदर सवर्णांचं राज्य होतं. ओबीसीचं राज्य होतं का? होतं का? मुसलमानांनी आक्रमण, त्यांनी सत्ता कोणाची हस्तगत केली? सवर्णांची हस्तगत केली. सवर्णांची सत्ता हस्तगत केली आणि मग ज्याची सत्ता गेली आणि ज्याने घेतली याच्यामधला भांडण आपण समजू शकतो. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. हुआ बहू, माँ पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं,
और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है, इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। मुंबई उपनगरात असलेल्या अंबरनाथ शहरात प्रथमच सेवा संस्थेच्या वतीने साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे। या साहित्य संमेलनाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आणि संविधान रॅली काढून करण्यात आली। आंबेडकरी साहित्य संमेलनानिमित्त अंबरनाथ येथे संविधान रॅली निघत आहे आणि आज तमाम या अंबरनाथ बौद्ध बांधव या ठिकाणी उपस्थित आहे। आज सकाळी 9:15 वाजता रॅली सुरुवात होते आहे। लवकरच मशाल आम्ही पेटवणार आहोत। त्याचप्रमाणे सकाळी आमचे सगळे माननीय पदाधिकारी यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्यांना पुष्पहार टाकला। त्याचप्रमाणे महात्मा गांधी यांच्या पुतळ्यांना सुद्धा हार टाकला आणि आता ही संविधान रॅली पुढे निघत आहे आणि सगळ्यांनी आपल्या घोषणा देत संविधान रॅलीमध्ये सहभागी व्हायचं आहे। जय भीम। अंबरनाथ शहरामध्ये आंबेडकरी साहित्य संमेलन आजवर आयोजित झालेलं नव्हतं। अंबरनाथ शहरामध्येच नव्हे तर अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर या शहरामध्ये परिवर्तनवादी आंदोलनाला ज्या ज्या साहित्यिकांनी वाहून घेतलं त्या साहित्यिकांची दखल मोठ्या प्रमाणात घेतली जावी। तसं तर बहुजन समाज आणि आंबेडकरी समाज हा वाचकप्रिय आहे। आजवर या समाजानं वाचन केलं आणि म्हणून तो घडत गेलेला आहे। अशा वेळेला ह्या वाचकप्रिय समाजाला आपलं साहित्य, आपल्या साहित्याची भूमिका आणि आपले साहित्यिक याबद्दल त्यांची जी मतं आहेत, कारण आम्ही फक्त वाचतो परंतु साहित्यिकांना जाणून घेत नाही, त्या साहित्यिकांचे विचार त्यांच्या तोंडून समाजापर्यंत पोहोचवणं हा आमचा उद्देश आहे। शिवाय विषमतेला समतेत परावर्तित करणं हा साहित्याचा मूलभूत असा विचारधारा असला पाहिजे। या हेतूनं हाच विचार घेऊन बदलापूरच्या सेवा संस्थेच्या वतीनं आणि तमाम आंबेडकरी अनुयायांच्या वतीनं अंबरनाथ शहरामध्ये हे प्रथमच आंबेडकरी साहित्य संमेलन होत आहे। या संमेलनात आपण सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावं हेच अंबरनाथकरांना मी आग्रहाची विनंती करतो। जय भीम। आज खरं तर पहिल्यांदाच अंबरनाथ शहरामध्ये आंबेडकरी साहित्य संमेलन साजरा होत आहे। त्यानिमित्त आज सकाळी 9 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून त्यांना पुष्पहार घालून अभिवादन करून या ठिकाणी जे संविधान रॅली आहे त्या संविधान रॅलीचं आयोजन आपल्या सर्व आंबेडकरी विचारांच्या मंडळीने केलेलं आहे। खरं तर देश हुकुमशाहीकडे चाललेला आहे आणि देश हुकुमशाहीकडे जात असताना ज्याप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांनी लोकजागृती केली होती, परंतु लोकजागृती झाल्यानंतर आपले लोक सुधारल्यानंतर सुद्धा थोडं लोकजागृतीपासून वेगळ्या बाजूला जात आहेत। त्यांना पुन्हा जागृती करण्याची गरज आहे। म्हणून आजच्या साहित्य संमेलनासारख्या कार्यक्रमाची आपल्या जनतेला आणि आपल्या लोकांना याची गरज आहे आणि असंच हे कायम राहावं आणि पुन्हा बाबासाहेब आंबेडकरांच्या जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात जागृती यावं अशीच एक अपेक्षा व्यक्त करतो। जय भीम। मी समाजसेवक डॉक्टर रवींद्र जाधव आजच्या आंबेडकरी साहित्य संमेलनामध्ये प्रमुख पाहुणा म्हणून आहे। तर सगळ्या संविधान सैनिकांचं म्हणजे जे आमचं संविधान सैनिक संघटना आहे त्या सगळे सैनिक आज या ठिकाणी उपस्थित राहत आहेत आणि त्याचप्रमाणे अंबरनाथमधीलच नव्हे तर महाराष्ट्रातील जमलेल्या सगळ्या साहित्यिक मित्रांचं मी स्वागत करतो या ठिकाणी आणि अत्यंत छान पद्धतीने हा कार्यक्रम होणार आहे। गेली अनेक वर्ष अनिल दादा हे आयोजन करत आहेत आणि त्यांची संघटना या कामामध्ये गेले अनेक वर्ष काम करत आहेत आणि त्याचे चांगले रिझल्ट्स देखील येत आहेत। तर आपण सगळ्यांनी आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। असा हा सोनेरी पानावरती अंबरनाथचा इतिहास नोंदावा अशी जी बाब देशामध्ये एक संविधानाला मानणारा समाज निर्माण करणं ही आजच्या काळामध्ये अत्यंत महत्त्वाची बाब आहे। संविधानाला मानणारा हा समाज निर्माण होण्यासाठीच आज आपण देशामध्ये अनेक धर्माची लोक अनेक धर्मग्रंथांना घेऊन आपलं जीवन जगत आहेत, पण या अनेक धर्मग्रंथांचा अनेक धर्मांचं संरक्षण करणारा एकमेव ग्रंथ जो भारतीय समाजासाठी आणि भारतीय समाजाच्या रक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे त्या संविधानाची आणि त्या संविधानाच्या प्रतिकृतीची आपण या ठिकाणी रॅली
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य संमेलनाच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे. केंद्र सरकारतर्फे राबविण्यात येणाऱ्या अटल मिशन फॉर रिज्युव्हनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातून कोल्हापूर शहरातील पुनरुज्जीवन प्रकल्प करण्यासाठी 152 कोटी 40 लाखांचा निधी मंजूर झाल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषद दिली. अमृत 2च्या योजनेतून कोल्हापूर शहराच्या ड्रेनेज व्यवस्थापनासाठी सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी 152 कोटी रुपये मंजूर केलेले. यामध्ये रंकाळा तलावाचा संवर्धनाचाही 12 कोटीचा निधी आहे. गेल्या काही दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात निधी देऊन कोल्हापूर शहराच्या विकासामध्ये भर घातल्याबद्दल करवीरवासियांच्या वतीनं सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचं मी जाहीर आभार मानतो. बापट कॅम्प नाल्याचा 185 कोटीचा प्रस्ताव हा स्प्लिट करून 140 कोटी अमृत 2 मध्ये आणि 45 कोटी रुपये नगरोत्थानमध्ये या ठिकाणी पुनर्मागण्यासाठी सांगितल्यामुळं लवकरच 140 कोटीचा प्रस्ताव हा अमृत 2 मध्ये आणि 45 कोटीचा प्रस्ताव नगरोत्थानमध्ये या दोन्ही बाबीतून या ठिकाणी मंजूर करण्यासाठी सन्माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही बोललेलो आहोत आणि तो देखील लवकरात लवकर मंजूर होईल. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ. प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. जगाचे अंतिम सत्य म्हणजे बुद्ध होय. सत्य शोधण्यासाठी महात्मा फुले यांनी सत्यशोधक धर्माची स्थापना केली. परंतु सत्याचा न्याय निवाडा होईपर्यंत असत्य जगभर फिरून येत असल्याने सामान्य माणसाची तेवढी क्षमता नसते. त्याला सत्य समजल्याने समाजात मोठे गैरसमज आहेत. त्यातून बाहेर पडण्यासाठी उपासक उपासिकांनी बुद्ध विहारात आले पाहिजे, असे मत भारतीय बौद्ध महासभेचे बौद्धाचारी दासा गायकवाड यांनी व्यक्त केले. शिकाफलं
आपने बहुत सारा काम करके गए थे और फिर जब उसकी शुरुआत करा था, जैसे आप सभी लोगों को मालूम होगा, जब पहली बार इधर से चुन के आए थे आमना विधायक नॉर्मली सब चुन के आए थे, तब उन्होंने इससे पहले भी इसी वस्तु को बनाया था और हमें उनके कस्टडी में रहते हुए हमें इसका काम करने का जब एक मुहूर्त हमने वापस से किया तो हम सब बहुत दुखी थे कि ऐसा था कि एक चीज़ जिस इंसान ने चालू किया है वो वापस से वो चीज़ के कार्य में जब रहता है तो हम सभी को खुशी थी, हमें काम करने की तो काम शुरुआत करने की तो खुशी थी, लेकिन उनके अनुपस्थिति का बहुत ही दर्द था या दुख था। लेकिन आज हम बहुत ज़्यादा खुश हैं क्योंकि जब ये पूरा काम हो गया, हमारी नंदाताई ने बहुत कोशिश की कि इधर साहब आ पाए, लेकिन उनकी तबीयत की वजह से वो नहीं आ पाए, उनके लिए मैं आ गई इधर। लेकिन हम बहुत खुश हैं कि इससे पहले भी ये कार्य उनके लिए 2019 पासून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना थकबाकी देण्यात आलेली नाही। एसटी महामंडळात वर्षानुवर्ष काम करून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना तुटपुंजी पेन्शन मिळते। एसटी कर्मचाऱ्यांच्या वारसांना शैक्षणिक पात्रता बघून नोकरीत 5% आरक्षण द्यावे, एसटी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना मोफत प्रवासाचा पास द्यावा आदी मागण्यांसाठी सातारा येथे एसटी कर्मचाऱ्यांकडून 3 दिवसीय आंदोलन करण्यात आले। सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले। ठिकाणी लावलेला असून अद्याप कराड आगारातील वरिष्ठ अधिकारी त्यास कचऱ्याची टोपली दाखवत आहेत। अधिकाराचा गैरवापर हा कराड आगारामध्ये सुरू असून आम्हाला त्याला सत्यता व कायद्याप्रमाणे वागायला शिकवायचं आहे। त्यासाठी या अगोदर आम्ही 6 वेळा उपोषणाची पत्र दिली कराड सातारा या ठिकाणी, तरी संबंधित कराड कार्यालयामध्ये संबंधित सातारा कार्यालयामध्ये मीटिंग बसवून आम्हाला तारखा व वेळा दिल्या गेल्या। आम्ही त्या तारखेवर आजपर्यंत थांबलेलो आहोत, परंतु 26 जानेवारी हा शेवट दिवस होता। त्या दिवशी तहसीलदार माननीय तहसीलदार कराड यांच्या कार्यालयामध्ये माननीय आगार व्यवस्थापक सोहांडे साहेब यांच्या हस्ते आम्हाला पत्र दिलेली महिन्याभरात तो विषय मार्गी लागेल, परंतु आज अखेर तो कोणताही विषय मार्गी लागला नाही। त्यासाठी आम्ही आज 1.5 दिवसाचे लक्षणीय ठिय्या आंदोलन करत आहोत। तसेच भारतीय कामगार कायदा 1961 ॲक्ट याप्रमाणे रोग या विश्रांती ही चालक वाहकांना मिळाली पाहिजे, परंतु कराड आगारामध्ये चालक वाहकांना रोग या विश्रांती मिळत नाही। त्यासाठी आम्ही 22/4/22 पासून आज अखेर ज्या चालक वाहकांना लोक या विश्रांती पात्र आहेत त्यांच्या पगारातून चालक वाहकाचा रोजंदार जो पगार होतो तो अदा करावा हे पत्र दिले आहे। अद्याप कराड आगारमधील आगार व्यवस्थापकांनी कोणतीही त्याची दखल घेतली नाही, तरी संबंधित अधिकारी कराड व सातारा यांना मी विनंती करतो की राप परिपत्रक, भारतीय कायदा नियम व इतर सगळे नियम पाळून कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे ही विनंती। जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। परत भेटूया नवीन घडामोडी घेऊन। जय भीम।